जालन्यातल्या अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यात आतापर्यंत तब्बल 40 कोटी रुपयांचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय चौकशीतून समोर आलाय। या घोटाळ्यामध्ये तलाठी, मंडळाधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी अतिवृष्टी बाधित लाखो शेतकऱ्यांचं पीक नुकसान अनुदान बोगस खात्यामध्ये वळवून हडपलंय। त्यामुळे जिल्ह्यातल्या तब्बल 63,000 शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2024 मधलं पीक नुकसानीचं अनुदान रखडल्याची चर्चा आहे। बघूयात या संदर्भातला रिपोर्ट। 63,000 शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान रखडलं। घोटाळ्यामुळे अनुदान वाटप रखडलं। अनुदान कधी मिळणार? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप झाला। जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात 2022 ते 24 या 2 वर्षात तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांनी तब्बल 40 कोटींचा प्रशासन आणि राज्य सरकारला चुना लावलाय। शेतकऱ्यांच्या पीक नुकसान अनुदानापोटी आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न करता तलाठ्यांनी ही रक्कम बोगस खात्यात वळून 40 कोटींचा अपहार केल्याचं त्रिस्तरीय चौकशी समितीच्या चौकशीतून समोर आलंय। या समितीने आतापर्यंत अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यातली चौकशी केली। अजून 6 तालुक्यातली चौकशी बाकी असल्यानं प्रशासनानं शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी देण्यात येणारं अनुदान आता थांबवलं। त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत। शेतकऱ्याला असं वाटलं की जूनच्या अगोदर शासन शेतकऱ्याला अनुदान देईल, परंतु अद्यापही ते अनुदान शेतकऱ्याला मिळालेलं नाही। तरी शासनाला एकच विनंती आहे, कमीत कमी खरीपाला तरी ते अनुदान शेतकऱ्यापर्यंत पोहोचावे। जर असं झालं नाही तर आम्हा शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही। सर्व शेतकऱ्यांनी केवायसी करूनही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे नाहीत। आज शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आहे। आज बी भरण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसे नाहीत। माझी कळकळीची शासनाला विनंती आहे की शेतकऱ्याचा आता अंत बघू नका। शेतकऱ्याचे जे काही अनुदान आपण जाहीर केलंय ते लवकरात लवकर खात्यावर टाका। अनुदान वाटपातल्या घोटाळ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नाहक नुकसान झालंय। सप्टेंबर 2024 मध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीपोटी राज्य सरकारकडून 412 कोटी रुपयांचं अनुदान मिळालं। 2,57,297 शेतकऱ्यांना ते अनुदान वाटप करायचं होतं। मात्र यापैकी केवळ 1,94,113 शेतकऱ्यांनाच अनुदान वाटप झालं। 63,184 शेतकऱ्यांना पीक नुकसान अनुदान मिळालंच नाही। अनुदान रखडलेल्या शेतकऱ्यांपैकी 15,031 शेतकऱ्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे। आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी 17 तलाठ्यांचं 4 कार्यान्वयन क्लर्कना पीक नुकसान अनुदानात घोटाळा केल्याप्रकरणी निलंबित केलंय। आपल्याकडे मागच्या वीकमध्ये समितीने अहवाल दिला होता। 10 तलाठी त्याच्यामध्ये निलंबित केले होते। काही तलाठी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्याकरता वेळ मागितला होता आणि त्या अनुषंगाने ती तपासणी केल्यानंतर अतिरिक्त 7 तलाठी आणि 4 महसूल सहाय्यक क्लर्क यांना निलंबित करण्यात आले। 11 असे कर्मचारी निलंबित करण्यात आले आणि 35 तलाठी यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली। एकंदरीत समितीने जे काम केलं होतं त्याच्यामध्ये 40 कोटीची अपहाराची रक्कम निश्चित करण्यात आली आणि त्या अनुषंगाने कारवाई केली। अतिवृष्टी होऊन आता 10 महिने उलटले, पण 63,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही पीक नुकसानीचं अनुदान आलंच नाही। त्यामुळे प्रशासनाबरोबरच राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं अनुदान शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांना वाटप करावं एवढीच शेतकऱ्यांची मागणी आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।